ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा 26 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या, त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या, तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली। कर्जत खालापूर आमदार थोरवे यांनी पोलिसांना पाठवून गुंड पाठ 24 जुलै रोजी माझ्या मिस्टरांवर घातक हल्ला केला संदर्भात मी 112 ला कॉल होता। पण पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मदत पोलीस स्टेशनला आम्ही दाखल गेलो, तिथे आमच्या अगोदरच आरोप पोहोचलेले होते। पोलीस त्यांना पूर्ण प्रकारे करत होते आणि आमच्यावर दबाव होते। मला तिथली लेन्स पण माझ्या अंगावर मिळाली मला आणि लेन्स होते, पोलीस उपस्थित देखील माझ्या अंगावर धावले आणि तिथे जमाव गाव गुंडांनी गोळा की धाक दबाव देण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही कशाला घाबरता गुन्हा दाखल करण्यात मी माझ्यामध्ये व्हिडिओ करण्यात गेली त्यांनी माझा देखील करण्याचा प्रयत्न केला आणि मी तिथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे, त्याला कुठल्याही प्रकार गंभीर दुखापत नसतं। हे फक्त महेंद्र आमदार यांच्या सांगण्यावरून यांच्या शेतीमुळे यांनी पोलीस घालून पोलीस संगनमत करून आरोपींना वाचवण्यासाठी फक्त माझे पती जे आहेत वकील त्यांना टार्गेट करण्यासाठी, त्यांचं नाव खराब करण्यासाठी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि जो काही ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे संबंधित जेवढे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे आणि आमचा जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात मी सीसीटीव्ही फुटेजची वारंवार मागणी केलेली आहे, परंतु पोलिसांनी अद्याप मला प्रकारचं सहकार्य केलेलं नाही। जो काही मेडिकल रिपोर्ट बनवून देतो महावीर बोधनडे डॉक्टर आहेत त्या एकांत रद्द करणं आणि त्यांना ताबडतोब अटक करावी। स्वतः गंभीर करणारे विकास भगत आणि त्याची आई यांनी जो काही संगनमताने संगनमताने आमच्या जो काही पोलीस संगनमताने गुन्हा दाखल केला यावर देखील कारवाई करून दाखल करून अटक करावी आणि आम्हाला योग्य मिळून द्या। पत्रावर केला की आमदार मला धमकावतो, आमदार मला आडवी घालतो, ते स्पॉट देखील मोबाईल फोन जे होते धमकावण्यासाठी मागे स्क्रीन देखील डीवायएसपी स्थानिक पोलीस स्टेशन इथे देऊन सुद्धा आमदाराच्या दबाव आणि आमदार त्याच्या प्रकारची कारवाई केली। माझी एकच विनंती मुख्य साहेबांना की CIT करून मोठं कारवाई करण्यात यावी आणि याला देखील त्याचा धाक बसला पाहिजे, ज्याच्यामुळे त्याचं दहशत आंदोलन केलेलं आहे ते समाप्त पाहिजे। सर्वसामान्य माणसाने का अन्याय केला त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः पोलिसांनी समिती निवडणूक केली पाहिजे, सर्व न्याय मिळवून देईल हीच विनंती। या भागामध्ये या आमदार गुंडाची एवढी दहशत आहे, त्या बीडच्या वाल्मिक कराडला पण लाजवेल दहशत या ठिकाणी माजवली आणि सर्वात शर्मनाक गोष्ट अशी आहे की इथले पोलीस त्याच्यासोबत मिळालेत। पोलीस इथल्या सामान्य हाल करत आहे आणि दलित समाजावर आदिवासी समाज ॲट्रोसिटी ॲक्टनुसार जे गुन्हे घडतात सगळे थोडे माणसं आहेत आणि वकील आरडे यांच्या केस लढत होता म्हणून त्यांच्या मागे लागले, त्यांना दिली न्यायालयाने पोलिसात तक्रार केली, आरडे दिले, न्यायालयात गेल्यानंतर वकिलांना पोलीस सुरक्षा देण्यात आली, सुरक्षा देखील षडयंत्र आमदार थोरवेने सुनियोजित त्याचे काढलेले गुंड आहेत भगत आणि विकास भगत या दोघांनी म्हणून रस्त्यामध्ये अडवून माईला आणि आरडे मारलं। मी चेतावणी तुला महेंद्र ते तुझी गुंडगिरी आहे ना हा भीक मिटून टाकेल, तुझ्या आतमध्ये बसून तुला दाखवतो की बाबासाहेब आमचे लेकरं जर रस्त्यावर उतरली ना तर गुंडगिरी कित्येक गुंडे आम्ही ना हाकवलेले आहेत आणि तुला देखील कर्जतच्या बाहेर देऊ हे मी तुला तो वॉर्निंग आहे तुला। जर न्याय नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर उतरू, त्याचा ऑफिस पण तोडू। जय भीम। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।